हॅलो गाईज, वेलकम बॅक. यूपीएससी प्रिलिम्सचा पेपर तुमचा कंप्लीट झालेला असेल, ही पण तुम्ही चेक केलेली असू शकते. त्याच्यानंतर आता येणाऱ्या दिवसांमध्ये यूपीएससी मेन्सचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं याची चर्चा आपल्याला या सेशनमध्ये करायची. सेशनचं नाव तुम्ही बघितलेलं असेलच. अभ्यास करत असताना, मेन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला खूप वास्ट सिलेबस दिसून येतो. आपण वर्षभर मेन्सचा अभ्यास केलेला आहे आणि त्याला पुन्हा येत्या 2-2.5 महिन्यांमध्ये किंवा खूप स्पेसिफिकली 90 डेजमध्ये आपल्याला पुन्हा एकदा त्याला तिथं बसवायचं. ठीक आहे. सो स्ट्रॅटेजीचं नाव आहे लेगो ब्लॉक स्ट्रॅटेजी. ठीक आहे. काय आहे थोड्या वेळानं तुम्हाला समजेल. या स्ट्रॅटेजीच्या अंडरस्टँडिंग नंतर तुम्हाला लक्षात येईल की यूपीएससी मेन्सचं प्रिपरेशन ज्या पद्धतीनं आपण आजपर्यंत बघत होतो ते तितकं अवघड नाहीये, त्याच्यापेक्षा खूप जास्त सोपं आहे. याच्यामुळे तुमचा वेळ खूप वाचणार आहे आणि कंपल्सरी तुम्हाला म्हणजे विथ गॅरंटी मी तर सांगू शकतो की येणाऱ्या मेन्ससाठी तुमचं खूप चांगलं प्रिपरेशन सुद्धा तिथं होणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले मेन्समध्ये काय एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे, एक्सपेक्टेशन समजून घेऊयात. यूपीएससीचे एक्सपेक्टेशन्स काय असतात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा, त्यांनी सिलेबस दिलाय. मेन्सचा त्यांनी सिलेबस दिलाय. फॉर एक्झाम्पल जो काही सिलेबस असेल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पॉईंट, ठीक आहे. सो अशा पद्धतीनं काहीतरी 50 पॉईंट्स किंवा 100 पॉईंट्स त्यांनी प्रत्येक सब्जेक्टचे तिथं दिलेले आहेत. आता यूपीएससी क्वेश्चन विचारत असताना सर्व टॉपिकवर सिक्वेन्शियली क्वेश्चन्स विचारणार नाहीये किंवा सर्व टॉपिकवर इथं रॅन्डमनेस सुद्धा दिसून येत नाहीये. यूपीएससीचा एक टिपिकल फॉर्मॅट असतो. जर पीवायक्यू तुम्ही बघितले असतील तर यूपीएससी एक टिपिकल फॉर्मॅट फॉलो करते. फॉर्मॅट काय आहे तर गेल्या 1-2 वर्षाच्या करंट अफेअर्समध्ये यातले कोणकोणते टॉपिक हायलाईट झालेले आहेत, कोणकोणत्या टॉपिक्सच्या अवतीभोवती डिस्कशन चालू आहे किंवा डिस्कशन झालेलं आहे आणि या टॉपिकचा लॉंग टर्म इम्पॅक्ट काय आहे का. ठीक आहे. सो इथं 2 लेन्स मधून यूपीएससी त्या टॉपिक्सला बघत असते. पहिली लेन्स आहे की करंटमध्ये त्याचं डिस्कशन आहे का, आणि दुसरी लेन्स आहे की लॉंग टर्म मध्ये इंडिया ऍज अ होल किंवा एखादा स्पेसिफिक सेक्टर ऑफ इंडिया याच्यावर लॉंग टर्म मध्ये कोणता इम्पॅक्ट पडतोय का. या 2 लेन्स मधून जर टॉपिक फिल्टर आउट होत असेल तर यूपीएससी तिथं मेन्सचा क्वेश्चन डिझाईन करणार आहे. यूपीएससी काय करणार आहे तिथं मेन्सचा क्वेश्चन डिझाईन करणार आहे. ठीक आहे. क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही मागचे पीवायक्यू उचलून बघू शकता. त्या वर्षीला ते पीवायक्यू जे आहेत ते भरपूर डिस्कशन्स मध्ये राहिलेत. द हिंदू असू देत किंवा इंडियन एक्सप्रेस असू देत, भले मोठे एडिटोरियल्सचे राईटअप्स त्याच्यामध्ये आहेत किंवा ओपेडचे बरेचसे मोठे राईटअप्स तर आपल्याला दिसून येतात. आणि याच्या पण पुढे त्यातलेच आहे तसे स्टेटमेंट सुद्धा उचलले जातात त्या राईटअप्समधनं. ओपेडचे राईटअप्स असू देत त्यातले आहे तसे स्टेटमेंट सुद्धा उचलले जातात आणि ते जसेच्या तसे आपल्याला यूपीएससी मेन्सच्या पेपरमध्ये दिसतात. ठीक आहे. सो या संपूर्ण अंडरस्टँडिंग वरून मला काय कळतं तर आउट ऑफ 50 to 100 टॉपिक्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सिलेबस, अराउंड 20 to 30 टॉपिक्स असे आहेत जे या 2 फिल्टर्स मधून गेलेले आहेत. अँड दीज आर इम्पॉर्टंट टॉपिक फॉर माय अपकमिंग 2026 यूपीएससी मेन्स एक्झामिनेशन. ठीक आहे. सो संपूर्ण सिलेबसला हात लावायची गरज नाही. सिलेक्टिव्ह 20 ते 30 टॉपिक्स जे आहेत हे 20 ते 30 टॉपिक्स मला तिथं समजतात. आता याच्या पुढे आणखी एक फिल्टर आपण लावतोय. कोणता? या 20 ते 30 टॉपिक मध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये यूपीएससीनं प्रश्न विचारलेले आहेत का. कारण यूपीएससी मेन्सला क्वेश्चन्स रिपीट करत नाही. ठीक आहे. सो लेट्स से लास्ट इयर जर त्याच्या आजूबाजूला काहीतरी प्रश्न आलेला असेल तर मग यावर्षी प्रश्न दिसेल का, नाही दिसणार. ठीक आहे. सो आपल्याला आणखी फिल्टर आउट करता येतं ही माझी लेअर आहे फिल्टर करण्याची, यूपीएससीची लेअर आहे फिल्टर करण्याची. ठीक आहे. सो अराउंड 30 टॉपिक्स जर आपण विचारात घेत असेल तर त्यातले 5-10 टॉपिक्स असे असू शकतात जे की गेल्या 3 वर्षांमध्ये मला दिसत आहेत. ठीक आहे. सो
धरून चला की 25 क्वेश्चन्स किंवा 25 टॉपिक्स असे आहेत जे या वर्षीच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता बघा 25 प्रश्नाचे एव्हरी टॉपिक 2 क्वेश्चन्स मला आता डिझाईन करायचे आहेत. 25 प्रश्नांचे प्रत्येकी 2 क्वेश्चन्स मी काय करतोय, अराउंड 2 क्वेश्चन्स जे आहेत ते मी डिझाईन करतोय, का तर मग टॉपिकचं संपूर्ण कव्हरेज त्याच्यामध्ये येतं. म्हणजे डिस्कस असेल, अनालाइज असेल, क्रिटिकली अनालाइज असेल, इलॅबोरेट असेल. ठीक आहे, सो 2 क्वेश्चन्स मला तिथं प्रत्येक टॉपिकचे घेऊन यायचे आहेत. म्हणजेच टोटल एका सब्जेक्टसाठी अराउंड 50 क्वेश्चन्स माझे तयार होतात. ठीक आहे, सो हे एक लॉजिक आहे विथ एक्सपिरियन्स, विथ ट्रायल अँड एरर्स मी स्वतः डेव्हलप केलेलं आहे. इंटरेस्टिंगली हे सेम लॉजिक, ठीक आहे 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो मी, पुढे जायचं आपल्याला. सो अराउंड 50 क्वेश्चन्स पर सब्जेक्ट. लेट्स से तो हिस्ट्री असेल, लेट्स से जिओग्राफी असेल, लेट्स से सोसायटी असेल. ओके, अराउंड 50 क्वेश्चन्स जे आहेत हे 50 क्वेश्चन्स आपण काय केले आता आयडेंटिफाय करून ठेवले. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये या 50 क्वेश्चन्सला प्रिपेअर करायचं आहे. यांचे मॉडेल आन्सर्स आपल्याला प्रिपेअर करायचे. म्हणजे इथून पुढचा अभ्यास जो आहे तो कंटेंट रीड करून अंडरस्टँड करायचा नाहीये. बऱ्याचदा काय होतं बघा, विद्यार्थी म्हणजे जो फर्स्ट टाइम प्रिलिम्स क्लिअर करतोय आणि फर्स्ट टाइम तो मेन्सला अप्रोच करतोय, बऱ्याचदा तो डेटा कन्झम्पशनवर फोकस जास्त करतो आणि जे ऍक्च्युअल मध्ये एक्सपेक्टेड आहे एक्झामिनेशन मध्ये त्याच्याकडे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि याचा फटका मग त्याच्या ओव्हरऑल स्कोरवर दिसतो आपल्याला. ठीक आहे, सो व्हॉट आय एम गोइंग टू डू इज आय एम गोइंग टू प्रिपेअर अराउंड 50 क्वेश्चन्स अँड देअर मॉडेल आन्सर्स. ठीक आहे, मॉडेल आन्सर्स प्रत्येक विषयाचे अराउंड 50 मॉडेल आन्सर जे आहेत हे आपल्याला तिथं तयार करायचे आहेत. मॉडेल आन्सर प्रिपेअर करणं इज आवर स्टडी. ठीक आहे, हे प्रिपेअर करणं हा ऍक्च्युअल मध्ये माझा अभ्यास आहे. सो विथ प्रॉपर रिसर्च आय एम गोइंग टू प्रिपेअर दीज मॉडेल आन्सर्स. ओके, आता मॉडेल आन्सर मध्ये काय असतं किंवा लेट्स से बेस्ट आन्सर जे आहे त्या बेस्ट आन्सर मध्ये व्हॉट इज एक्सपेक्टेड, ही क्वेश्चन असू देत. आन्सरचे 3 पार्ट असतात, इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन. ठीक आहे, आता बघा इंट्रोडक्शन मध्ये बेस्ट स्ट्रॅटेजी काय आहे. 2 टाईपचे इंट्रोडक्शन करता येतात. पहिला इंट्रोडक्शन जो आहे तो डेफिनेशन बेसवर जाता येतो. ठीक आहे, डेफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन जो आहे तो एक सिंपल इंट्रोडक्शन मानलं जाणार आहे. बेस्ट इंट्रोडक्शन काय असतो तर याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंट कॉन्टेक्स्ट प्रोव्हाइड करताय. याच्यामध्ये यू आर गिव्हिंग अ प्रेझेंट कॉन्टेक्स्ट. लेट्स से एफडीआयचा क्वेश्चन असेल तर एफडीआयच्या क्वेश्चनवर तुम्ही सध्याचं एफडीआयचं काय डिस्कशन भारतामध्ये चालू आहे, जसं की फॉलिंग एफडीआय आपल्याला दिसून येत आहेत किंवा इन्क्रीजिंग एफडीआय आपल्याला दिसून येत आहेत. आरबीआयच्या कोणत्या तरी रिपोर्टमध्ये हे एफडीआयचे ट्रेंड जे आहेत हे एफडीआयचे ट्रेंड्स तिथं दिलेले आहेत. त्याला इथं घेऊन यायचं. ओके, आणि त्याच्या बेसिसवर हा क्वेश्चन डिझाईन झालाय ते इंट्रोडक्शन मध्ये मांडायचं. ओके, बॉडीमध्ये आपल्या क्वेश्चनचा जो फोकस असेल त्या फोकसला मी डिकोड करतोय. बॉडीमध्ये आर्ग्युमेंट्स असणार आहेत आणि त्या आर्ग्युमेंटचे जस्टिफिकेशन्स असणार आहेत विथ एक्झाम्पल्स ते असणार आहेत. ठीक आहे, सो आर्ग्युमेंट नंबर 1 इट्स जस्टिफिकेशन, इट्स एक्झाम्पल. आर्ग्युमेंट नंबर 2 असं करत करत एक 4 ते 5 आर्ग्युमेंट तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचे रेडी असायला पाहिजे. याला फोकस करा. फॉर एव्हरी क्वेश्चन अराउंड 4 to 5 आर्ग्युमेंट जे आहेत हे तुमचे तिथं रेडी असायला पाहिजेत. आणि कन्क्लुजन मध्ये आपण वे फॉरवर्ड लिहितो किंवा व्हॉट फ्युचर होल्ड्स फॉर धिस स्पेसिफिक प्रॉब्लेम आणि व्हॉट वी एक्सपेक्ट इन द फ्युचर. हा डायमेन्शन आपल्याला ऍड्रेस करायचा असतो. लक्षात राहील. सो इंट्रोडक्शन टॉक्स अबाउट द प्रेझेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर इश्यू. बॉडी टॉक्स अबाउट द पास्ट
and its analysis of that particular issue, while conclusion talks about future of that particular issue. These are the demands. These are the demands of this particular question or this particular answer. ओके, तुम्हाला या डिमांड्स क्लिअर असायला पाहिजे. तो ज्यावेळेस मॉडेल आन्सर्स तुम्ही तयार करताय त्यावेळेस तुम्हाला मॉडेल आन्सरचा डेटा असा शोधायचा आहे तो या डिमांडमध्ये बसतोय किंवा या स्ट्रक्चरमध्ये तो बसतोय. ओके, काम हलकं होऊन जातं बघा. मग आता नेमकेपणानं काय शोधायचंय हे समजलं की एक अर्ध्या तासामध्ये तुम्हाला पाहिजे तसला डेटा शोधता येतोय आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला त्याचा आन्सर पण तयार करता येते. इनिशियली एवढा वेळ लागतो, पण जसं तुम्हाला मास्टर यायला सुरू होईल तसं तसं मग हळूहळू टायमिंग सुद्धा 15 मिनिटांवर आलाय किंवा 10 मिनिटांवर टायमिंग आलेला आहे. तो एका तासामध्ये 2-3-4 क्वेश्चन्स जे आहेत हे नंतर सुद्धा तयार व्हायला सुरू होतात. ठीक आहे, लक्षात राहील सगळ्यांना. हे करणं अपेक्षित आहे. ओके, आता बघा, देर इज अ पॉसिबिलिटी की जे 50 क्वेश्चन्स मी तयार करतोय किंवा जे 50 क्वेश्चन्सचा डेटा मी तयार करतोय, 50 क्वेश्चन्स जे तयार केले त्याच्या पलीकडचा एखादा क्वेश्चन युपीएससीनं विचारला, त्याच्या पलीकडचा एखादा क्वेश्चन युपीएससीनं विचारला, अशा केसमध्ये the data that I have mined for these 50 questions, this data can be reused in other questions as well. ठीक आहे, सो डेटा मी न्यूट्रल ठेवतोय. तो एकाच प्रश्नासाठी नाहीये, मी सारखा सारखा कुठेही त्याला वापरू शकतोय. याला लेगो ब्लॉक अप्रोच म्हटलं जाईल. याला कशाचं नाव दिलंय मी? लेगो ब्लॉक अप्रोचचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, सो तो डेटा सेट आहे, तो लेगोचा ब्लॉक आहे, तो कुठं पण ठेवा, कोणत्याही उत्तरामध्ये ठेवा, तुम्हाला एक झकास उत्तर तिथं तयार करता येणार आहे. ओके, दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी. लक्षात राहील सगळ्यांना. तो आपल्याला इथं लेगो बॉक्स स्ट्रॅटेजी याच्यानुसार युपीएससीचे प्रिपरेशन जे आहे, मेन्सचं प्रिपरेशन जे आहे ते करायचे. ठीक आहे, सो सगळ्यात पहिला बघा, मेजर प्रॉब्लेम सगळे विद्यार्थी काय करतात, तर ते सगळा डेटा मेमोराईज करायचा प्रयत्न करतायत किंवा एक उत्तर पाठ करण्याचा प्रयत्न तिथं करतायत. ठीक आहे, मेमोरायझेशन करणं, सगळा डेटा कन्झ्युम करणं किंवा उत्तर पाठ करणं, असं जर मी युपीएससीच्या अख्ख्या सिलेबसला करत बसलो तर अख्खा सिलेबस माझा कम्प्लीट व्हायला किती 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष एवढा वेळ लागणार आहे. आपल्याकडे 3च महिने आहेत. ठीक आहे, सो आपल्याला ही मिस्टेक अवॉइड करायची आहे. हा सगळ्यात मेजर अस्पेक्ट, पहिला मेजर अस्पेक्ट जो आहे तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं. ठीक आहे, आता बघा, टॉपर्सची स्ट्रॅटेजी काय असते. टॉपर्स वेगवेगळे 1000 प्रश्न तयार करणार नाहीत. ते काय करतात, 50 किंवा थोडेसे जास्त कोर कन्सेप्ट अंडरस्टँड करून घेतात आणि त्या कन्सेप्टचा, त्या डेटाचा वापर ते वेगवेगळ्या आन्सर्समध्ये करतात. ही एक स्मार्ट स्टडीची फिलॉसॉफी सांगता येते. ठीक आहे, सो असा डेटा सेट शोधायचा जो डेटा सेट मला वेगवेगळ्या उत्तरांमध्ये सारखा वापरता येणार आहे. मग इंट्रोडक्शन मध्ये टाकायचा डेटा सेट असू देत, बॉडीमध्ये टाकायचा डेटा सेट असू देत, आर्ग्युमेंट्स असू देत, हे एवढे खतरनाक काढून ठेवायचे की ते तुम्हाला कोणत्याही उत्तरामध्ये वापरता येऊ शकतात. तो लेगो ब्लॉक इकडनं उचलला तिकडे टाकला, तिकडनं उचलला तिकडे टाकला. ठीक आहे, या पद्धतीनं जात असाल तरच मेन्सला चांगले मार्क येतात आणि तरच 20ला 20 क्वेश्चन्स अटेम्प्ट होतात. कारण 20ला 20 प्रश्न लिहिणं ही खूप मोठी हरक्युलिन टास्क आहे. सगळ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला येतील का? नाहीत येणार. हा, 17-16 एवढ्या प्रश्नांची उत्तरं जमतात. राहिलेले जे 4-5 प्रश्न आहेत त्यांच्यासाठी हे लेगो ब्लॉक आपल्याला खूप जास्त कामाला येतात. इव्हन जे 16 प्रश्न तुम्ही आधी लिहिताय त्या 16 प्रश्नांचा डेटा सुद्धा या लेगो ब्लॉकच्या फॉर्ममध्येच मी पहिले फॉर्म केलाय आणि नंतर त्याला ऍज पर द नेट काय करतोय तिथं अप्लाय करत चाललेलो आहे. लक्षात राहील सगळ्यांना. ही एक महत्वाची अंडरस्टँडिंग तुम्हाला असायला हवी. ठीक आहे, सो इथं 50 क्वेश्चन्स आहेत. 50 क्वेश्चन्स हाय क्वालिटी क्वेश्चन्स ज्यांच्यावर सध्या काही ना काहीतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो असे मी आयडेंटिफाय केले. त्याचा डेटा बनवला, जो डेटा पुढे जाऊन मला बाकीच्या 200 प्रश्नांमध्ये सुद्धा वापरता येतोय. 2 गोष्टी घडल्या. इथं तुमचं रॅन्डम प्रिडिक्शन चाललेलं नाहीये. इथं आपलं खूप कॅल्क्युलेटेड आणि हाय क्वालिटी प्रिडिक्शन चालू आहे. 50 क्वेश्चन्स. देर इज अ पॉसिबिलिटी
या 50 प्रश्नांमध्येच मेजॉरिटी क्वेश्चन्स दिसून जातील. या 50 प्रश्नांमध्येच मेजॉरिटी क्वेश्चन जे आहेत हे मेजॉरिटी क्वेश्चन्स तुमचे त्या वर्षीच्या मेन्समध्ये दिसून जातील. कॅल्क्युलेटेड मूव्ह आहे हा, कोणते तरी रॅन्डम 50 क्वेश्चन्स आपण घेत नाहीये. ठीक आहे. आणि समजा त्याच्या पलीकडे आला तर या 50 क्वेश्चन्सचाच डेटा मला वापरायचा आहे बाकीच्या क्वेश्चन्सला ऍड्रेस करण्यासाठी. ठीक आहे. सो भरपूर जास्त फायदा या गोष्टीचा होतो बघा. इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का, याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे, म्हणजे एक उदाहरण जर द्यायचं झालं, ठीक आहे. सो एक डेटा सेट तुम्ही इथं तयार करून ठेवलाय. डेटा सेट मे बी कशाचा असू शकतो, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा काहीतरी डेटा सेट तुम्ही तिथं तयार करून ठेवलेला आहे. मग सप्लाय चेन मध्ये नेमका कन्स्ट्रेंट काय आहे, तो सप्लाय चेनचा कन्स्ट्रेंट आपण या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा कन्स्ट्रेंट म्हणून तिथं जोडू शकतो. फार्मर्स इन्कम जर मला वाढवायचा असेल तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला मी तिथं इंट्रोड्यूस करू शकतो. विलेजची ग्रोथ मला करायची असेल तर पुन्हा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला मी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. हा माझा हाय क्वालिटी डेटा आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री हा माझा काय झाला, या एक्झाम्पल मध्ये हाय क्वालिटी डेटा झाला. या डेटाला मला सगळीकडे वापरता येतं. जस्ट 3 एक्झाम्पल्स मी दिले, ह्या कुठंही ठोकता येतो आपल्याला. बरोबर. सो टॉपिक एकच आहे, फूड प्रोसेसिंग हा एक सिंगल टॉपिक आहे. स्टील यू आर एबल टू यूज सेम डेटा इन 3 डिफरंट क्वेश्चन्स विच हॅव 3 डिफरंट फोकसेस. ठीक आहे. स्टील यू आर एबल टू यूज और रियूज दिस डेटा. ओके. हा एक महत्वाचा आस्पेक्ट आपल्याला इथं देता येतो. आणि बघा, विनर्स आणि लुजर्स वेगळे कसे होतात, तर एक ट्रायल टेस्टेड स्ट्रॅटेजी, ही माझी स्वतःची स्ट्रॅटेजी जी मी यूज, ऍक्च्युअल मध्ये ही संपूर्ण स्ट्रॅटेजी माझीच आहे, पण यानं मला पूर्णपणे वेगळं केलं होतं बाकीच्या प्रिपरेशनपेक्षा. म्हणजे बाकीच्या लोकांच्या प्रिपरेशनपेक्षा पूर्णपणे वेगळ्या लेवलला जाण्याचं कारणच ही स्ट्रॅटेजी मला सांगता येऊ शकते इथं. ठीक आहे. सो व्हॉट आय डिड वॉज 50 क्वेश्चन्स आयडेंटिफाय केले ऑन द बेसिस ऑफ लेट्स से टेस्ट पेपर्स, ऑन द बेसिस ऑफ करंट अफेअर्स, ऑन द बेसिस ऑफ रिपिटेशन, ऑन द बेसिस ऑफ ट्रेंड्स. मागचे क्वेश्चन्स बघितले, काय येऊ शकतात याचा अंदाज घेतला. ठीक आहे. सो एक अख्खा दिवस जरी आपण घालवला आज बसून त्या सब्जेक्टसाठी, नेमके 50 महत्वाचे टॉपिक कोणते आहेत मला ते लगेच काढता येतात, ते आयडेंटिफाय मला करता येतात. आता मी प्री पास करत असेल तर साहजिक आहे मला तेवढं तरी अक्कल तिथं असणार आहे. ठीक आहे. सो आपले कॅल्क्युलेटेड गेस तिथे येतात. राईट. याच्या पुढे मी काय केलं, याचे मॉडेल आन्सर्स तयार केले. मॉडेल आन्सर्स म्हणजे की लाईक व्हॉट शुड बी द इंट्रोडक्शन. ओके. व्हॉट इंट्रोडक्शन इफेक्टिव्हली डिफाईन्स द फोकस ऑफ दॅट माय पर्टिक्युलर क्वेश्चन. त्याच्यानंतर बॉडीमध्ये व्हॉट शुड बी माय आर्ग्युमेंट्स, किंवा कोणकोणते पॉईंट्स मी त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. लेट्स से 5 to 10 पॉईंट्स मी तिथं आयडेंटिफाय केले. आणि फायनली कन्क्लुजन माझं तिथं काय असेल, न्यूजपेपर सर्च करायचे, गुगलवर न्यूजपेपर सर्च करायचे आणि एडिटोरियलचे जे काही कन्क्लुजन्स असतील ते कॉपी पेस्ट करून ठेवायचे, सोप्या भाषेमध्ये कॉपी पेस्ट करून ठेवायचे. हा हाय क्वालिटी डेटा नंतर नोट्सच्या फॉर्म मध्ये घेऊन यायचा. हा हाय क्वालिटी डेटा जो आहे हा कशामध्ये घेऊन यायचा, नोट्सच्या फॉर्म मध्ये घेऊन यायचा. एका सब्जेक्टसाठी मॅक्सिमम 10 पेजेसच्या नोट्स पाहिजेत. दॅट्स इट. 10 A4 साईजची पेजेस. ठीक आहे. म्हणजे एका पेजवर तुम्ही काय करताय, अराउंड धरून चला 4 क्वेश्चन्स तुम्ही तिथं कव्हर करताय. ठीक आहे. सो 10 पेजेसमध्ये अराउंड 40 क्वेश्चन्स कव्हर होतात, पण 10च पेजेस पाहिजेत. एखादा प्रश्न छोटा मोठा तिथं राहील. ओके. याचा फायदा काय होतो बघा, जनरली कसं असतं, 500 पानांचं पुस्तक वाचलं आणि तेच पुस्तक दुसऱ्या दिवशी शिकवायचा प्रयत्न केला किंवा तेच पुस्तक दुसऱ्या दिवशी लिहिण्याचा प्रयत्न केला तर 500च्या 500 पानांचा डेटा मला नाही लक्षात राहत. देर इज अ पॉसिबिलिटी की 500 पैकी 50 पानांचाच डेटा माझ्या लक्षात राहतोय. ठीक आहे. इथं तसं नाहीये. इथं मी 10 पानांचा डेटा पाठ करतोय. ठीक आहे. पाठ करत असताना सुद्धा किंवा तो डेटा प्रिपेअर करत असताना सुद्धा मी विचार करून थॉट प्रोसेस मी माझी तिथे लावलेली आहे की कोणत्या टॉपिकचा कोणता डेटा तिथे घ्यायचा आहे. सो माझे ते आतले कनेक्शन जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. डेटा ऍप्लिकेशन मला खूप सोपं होऊन जातं. ठीक आहे. आणि तुम्ही काय करताय मग, रिपीट 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 सायकल तिथं ठेवताय, त्याच 10 पानांची सायकल कंटिन्युअसली रिपीट करताय. 4-5 वेळा रिपिटेशन तिथं होतं आणि त्याच्या बेसिसवर डेटावर खूप चांगला होल्ड तुमच्याकडे येतो. आणि डेटावर होल्ड आला की प्रश्न कसाही विचारला जाऊ द्या, तुम्हाला बरोबर हा डेटा त्या क्वेश्चनमध्ये पुश तिथं करता येतो. म्हणून लिमिटेड डेटा ठेवायचा.
ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लिमिटेडच डेटा पाहिजे. एक बेंचमार्क म्हणून मी तुम्हाला सांगतोय किती पाहिजे, 10 पेजेसचा पाहिजे. दॅट्स इट. 10 पेजेस म्हणजे सिंगल 10 पेजेस ठेवा, बॅक टू बॅक 20 पेजेसचा तो डेटा होऊन जातोय. एका सब्जेक्टचा तेवढा. हिस्ट्रीचे 20 पेजेस, जॉग्राफीचे 20 पेजेस, पॉलिटीचे 20 पेजेस, सोसायटीचे 20 पेजेस, इकॉनॉमिक्सचे 20, ॲग्री इकॉनॉमिक्सचे 20. या पद्धतीने 20-20चा हिशोब तिथं चालवायचा. ऑप्शनलचे पेपर 1चे 20, पेपर 2चे 20. ठीक आहे. अराउंड 200 to 300 पेजेसचा डेटा तिथं तयार होतोय. किती वेळ लागतो तुम्हाला? 300 पानं वाचायला किती वेळ लागेल मला सांगा? एका दिवसामध्ये 300 पानं वाचून होतील का नाही प्रिपेअर झाल्यानंतर? मग विचार करा, 90 दिवसांचा वेळ आहे. 90 दिवसातले 60 दिवस तुम्ही डेटा आणताय, रिसर्च करताय, अंडरस्टँड करून घेताय, मेंटल फ्रेमवर्क आन्सर्सचे डोक्यामध्ये बनवताय आणि 300 पानांचा डेटा रेडी करून ठेवताय. तिथून पुढचे 30 दिवस 30 वेळा हा 300 पानांचा डेटा डेली बेसिसवर नजरेखालनं तुमच्या चाललाय. पाठ होणार आहे का नाही होणार? ठीक आहे. याच्यामुळं मार्क येतात. समजलं सगळ्यांना? या एका स्ट्रॅटेजीमुळे तिथं लोकांना मार्क, खूप चांगले मार्क तिथे येणार आहेत. बरोबर. सीन काय असतो बघा, जर नोट्स शॉर्ट असतील तर एकदा एक्झाम डेच्या दिवशी पॅनिक नाही होणार तुम्ही. कारण या 10 पेजेसचा व्हिज्युअल मॅप जो आहे तो डोक्यामध्ये एकदम आता काय झालाय, फिट बसलेला आहे. 500 पानांमधून तो डेटा शोधायचा म्हणला की तुम्ही डोक्याला काम लावायला सुरुवात केलं, डोकं पेपरच्या आधीच थकून जाते, पेपरमध्ये डोकं कामच करत नाही. ठीक आहे. सो तसं झालं नाही पाहिजे तिथं. म्हणून ही शॉर्ट नोट्सची स्ट्रॅटेजी सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी मानली जाईल. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले 4 स्टेजेसचा फॉर्म्युला आहे. सगळ्यात पहिले ब्लॉक्स बिल्ड करायला सुरू करा. क्वेश्चन्सचे मॉडेल आन्सर मधून काय आले तुमचे ब्लॉक्स तयार झाले. या ब्लॉक्सला श्रिंक करा, नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये घेऊन या. आता बघा, फक्त नोट्स बनवून उपयोग होत नाही, याला वापरायची प्रॅक्टिस पण मला करायची आहे ना. या डेटाला मला मोल्ड करण्याची प्रॅक्टिस सुद्धा तिथं करायची आहे. आणि ते कुठं हेल्प, ते कसं हेल्प होणार आहे तुम्हाला? तर ज्यावेळेस तुम्ही मेन्सच्या मॉक टेस्ट सोडवता, त्या मेन्सच्या मॉक टेस्टमध्ये हा डेटा कसा अप्लाय करायचा याची प्रॅक्टिस तुमची होत जाते. कंटिन्युअसली मॉक टेस्ट तुम्ही तिथे देताय, कंटिन्युअसली हा डेटा तुम्ही मोल्ड करताय. मॉक टेस्ट दिल्यामुळं 3 तासाचं टेम्परामेंट येतंय. मॉक टेस्ट दिल्यामुळं 3 तास बसण्याची सवय लागते. मॉक टेस्ट दिल्यामुळे 3 तास लिहिण्याची सवय सुद्धा लागते. तुम्ही मेंटली आणि फिजिकली तिथं थकत नाही. सो कंपल्सरी मॉक टेस्ट द्यायचे आहेत. आणि सोबतच उत्तर लिहून झाल्यावर नेमकं गडबडतंय कुठं त्याला फिक्स करत राहायचंय. रिवाइज करत राहायच्या. ठीक आहे. सो मे बी नोटमध्ये एखादं पान ऍड होऊ शकतं किंवा नोटमध्ये एखादं पान कमी होऊ शकतं, चालणार आहे तिथं. ठीक आहे. सो या स्ट्रॅटेजीनं जर तुम्ही जात असाल तर आय थिंक रिझल्ट यायला तिथं काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा, फक्त उत्तर ज्यावेळेस तुम्ही लिहिता ना, तर पियर रिव्ह्यू मध्ये अडकू नका. कारण ज्या व्यक्तीकडे, ज्या मित्राकडे तुम्ही ते उत्तर दाखवताय तो पण प्रिपरेशन फेजमध्येच आहे. ठीक आहे. सो त्याला बर्ड्स आय व्ह्यू असणार आहे का तिथं नसणार आहे. सो पियर रिव्ह्यू मध्ये अडकू नका. ठीक आहे. ही काळजी थोडीशी तिथं घ्या. एक्सपर्ट फॅकल्टीकडे तिथं जाणं गरजेचं आहे किंवा एखाद्या एक्सपिरियन्स पर्सनकडे तिथं जाणं गरजेचं आहे. जसं आपण मगाशी एक एक्झाम्पल बघितलं होतं, तेच एक्झाम्पल इथं पण दिसतं बघा. ओके. सो धरून चला की ड्रिप इरिगेशन युजेस अराउंड 90% लेस वॉटर दॅन द नॉर्मल फॉर्मिंग. हा एक ब्लॉक मी तयार करून ठेवला. हा ब्लॉक मला क्लायमेट चेंजच्या क्वेश्चनमध्ये वापरता येतोय. हा सेम ब्लॉक मला इरिगेशनच्या फॅक्टमध्ये सुद्धा वापरता येतोय किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी तिथं वापरता येऊ शकतो. रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये मला वापरता येईल. पुढे सिक्युरिटीमध्ये मला त्याला वापरता येणार आहे. ठीक आहे. सो एक ब्लॉक बऱ्याच ठिकाणी मला काय करता येतोय, अप्लाय तिथं करता येतोय. आणि हा ब्लॉक तुम्ही कसा शोधताय? विथ रिसर्च हा ब्लॉक तुम्ही तिथं शोधत आहात. सो ही आहे आपली लेगो ब्लॉकची स्ट्रॅटेजी. नो डाऊट आपण अजून बरेचसे लेक्चर्स पुढे प्लॅन केलेले आहेत. विथ एक्झाम्पल्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की हे सगळं कशा पद्धतीने वर्कआउट करायचं. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरचा ऑब्जेक्टिव्ह हाच होता की तुम्हाला या टेक्निकला इंट्रोड्यूस करायचंय. नेमकं काय केलं जातं या टेक्निकमध्ये हे तुम्हाला सांगायचंय. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रॉपरली डिलिव्हर झाल्या असतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला त्या समजल्या असतील. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये या स्ट्रॅटेजीला घेऊन
आपण एक स्पेसिफिक अँगल डिस्कस करणार आहोत. टिल देन, थँक्यू सो मच.